आजच्या सकाळच्या मननामध्ये आपल्या सगळ्यांचं ख्रिस्त येशूमध्ये एस चर्च नंदुरबार सहर्ष स्वागत करत आहे. एक अभंग आपण गाऊया. विजय संगीत गीत क्रमांक 90 आहे आणि उपासना संगीत 234 आहे. ख्रिस्त आला दारी तुझ्या हृदयाच्या, हाके लागी त्याच्या कान देई. विजय संगीत गीत क्रमांक 90. ख्रिस्त आला दारी तुझ्या हृदयाच्या, ख्रिस्त आला दारी तुझ्या हृदयाच्या, हाके लागी त्याच्या कान देई. हाके लागे त्याच्या कान देई. कान देती त्याशी बोलतो मधुर, कान देती त्याशी बोलतो मधुर. उघड सत्वर दार तुझे, उघड सत्वर दार तुझे. थकला दमला उभा ठाकुनिया, थकला दमला उभा ठाकुनिया. वाट पाहुनिया मित्रा तुझी, वाट पाहुनिया मित्रा तुझी. किती वर्ष गेली तुला पाहुनिया, किती वर्ष गेली तुला पाहुनिया. अजूनी कावाया गुंतलासी, अजूनी कावाया गुंतलासी. पातक भाराने नरकी जाशील, पातक भाराने नरकी जाशील. कसा सुटशील सांग माते, कसा सुटशील सांग माते. तारावया तुझ आला तुझ्या दारी, तारावया तुझ आला तुझ्या दारी. म्हणून माघारी लावू नको, म्हणून माघारी लावू नको. ख्रिस्त आला दारी तुझ्या हृदयाच्या, ख्रिस्त आला दारी तुझ्या हृदयाच्या. हाके लागे त्याच्या कान देई, हाके लागे त्याच्या कान देई. मी आपल्या मंडळीचे पंच श्री राजेंद्र व्यास यांना आरंभीच्या प्रार्थनेसाठी पुढे येण्याची विनंती करतो. आजचं जे मनन आहे ते आदरणीय डॉक्टर रेव्हरेंड जे.एच. पठारे पाळक साहेब यांच्याकडून आहे. येणाऱ्या मननासाठी ते पुढे येऊन प्रार्थना करतील. पुन्हा परमेश्वर बापा आभार मानतो आजच्या दिवसाबद्दल. आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू. तू आमचा सांभाळ केलास, प्रतिपाळ केलास. तुझ्या स्तुती स्तवनासाठी तू आमची निवड केलीस. आणि या दिवसाची सुरुवात आम्ही तुझ्या वचनाच्या मननाच्याद्वारे, गीतांच्या स्तुती स्तवनाच्याद्वारे, तुझ्या गौरव करण्याच्याद्वारे आम्ही करत असताना तू आम्हा प्रत्येकाला आशीर्वाद दे, तुझी कृपा पुरव. आणि विशेष करून प्रभू आज तुझ्या दासासाठी प्रार्थना करतो. त्यांच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द आम्ही जे बघू ऐकू आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित असा होऊ दे, एक नवीन दिशा देणारा असू दे. आणि त्याप्रमाणे चालण्याची कृपा आम्हा प्रत्येकाला पुरव. पुन्हा परमेश्वरा जे आम्ही बघत आहोत, जे ऐकत आहोत, ऑनलाईन सेवा जी बघत ऐकत आहे परमेश्वरा, त्या प्रत्येकाला तू आशीर्वाद दे, प्रत्येकाला तुझी कृपा पुरव. आमची प्रार्थना ऐकलीस, आम्ही आभार मानतो. येशूच्या नाम भक्त म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद ब्रदर. ऑनलाईन पाहणारे प्रियजन व उपस्थित सगळ्यांच्या वतीने मी सन्मान्य डॉक्टर रेव्हरेंड जे.एच. पठारे पाळक साहेब आपलं ख्रिस्त येशूत स्वागत करतो. कृपया आपण पुढे येऊन वचनाची सेवा करावी. प्रभू येशूच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. आज सकाळच्या मननासाठी जो शास्त्र भाग आहे
ते नवीन करारामधून 2 वचनं आहेत आणि जुन्या करारामधून 2-3 वचनं आपण घेऊ आणि त्यावर मनन करू. कोरिंथीकरास पत्र याचा दुसरा अध्याय 14 आणि 15 ही वचनं. 2 कोरिंथ 2 अध्याय 14 आणि 15 आणि त्यानंतर गीतरत्नाचं पुस्तक याचा 2 अध्याय आणि त्यामधून आपण 2-3 वचनं वाचू आणि मग आजचं मनन आपण ऐकूया. संत पौलाने कोरिंथ मंडळीला लिहित असताना इथं लिहिलेलं आहे, जो देव आम्हा सर्वदा ख्रिस्ताच्या ठाई जयोत्सवाने नेतो आणि सर्व ठिकाणी आमच्याद्वारे आपल्याविषयीच्या ज्ञानाचा परिमल प्रगट करतो, त्याची स्तुती असो. तारण प्राप्ती होत असलेले आणि नाश होत असलेले अशा लोकांसंबंधाने आम्ही देवाला संतोषदायक असा ख्रिस्ताचा परिमल आहो. गीतरत्न 2 अध्याय 1 वचन आणि मग 4 अध्यायातून काही वचन आपण वाचू. पहिला गीतरत्न 2 आणि 1 मध्ये लिहिलेलं आहे, मी शारोनाचे कुंकुम पुष्प आहे, मी खोऱ्यातले भुई कमळ आहे. 4 अध्याय 7वं वचन, माझ्या प्रिय तू सर्वांग सुंदर आहेस, तुझ्यात काही व्यंग नाही. आणि 16 वचन तिथं लिहिलेलं आहे 4:16 मध्ये, हे उत्तर वायू जागृत हो, दक्षिण वायू तूही ये, माझ्या बागेवरून वहा, तिचा परिमल पसर, माझा वल्लभ आपल्या बागेत येऊन आपल्या आवडीची फळे सेवन करू. आणि मग 6व्या अध्यायातली आपण 1-2 वचनं वाचू. 7, 8 आणि 9. 8वें वचन 8 आणि 9 वाचू आपण. 60 राण्या 80 उपपत्नी आणि अगणित कुमारी आहेत, पण माझी कपोती माझी विमला अशी एकच, ती आपल्या आईची एकुलती एक, आपल्या जन्नची लाडकी आहे. तिला पाहून कन्यांनी धन्य म्हटले, राण्यांनी व उपपत्नींनी तिची प्रशंसा केली. या वाचलेल्या या वचनांमधून आजच्या मननासाठी ज्या गोष्टी आपण घेणार आहोत की हे गीतरत्नाचं पुस्तक शलोमोन राजाने लिहिलं. त्याला आपल्याला माहीत आहे की 700 राण्या 300 राण्या होत्या, 700 उपपत्न्या होत्या आणि त्या सर्व त्याने सुखाचा उपभोग घेतला असताना त्याने हे काव्य रचलेलं आहे. आणि हे काव्य आपण मंडळी आणि ख्रिस्त यांच्याशी लागू करणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्त हा वर आहे, मंडळी त्याची वधू आहे आणि या जगामध्ये त्या वराला सामोरे जाण्यासाठी ही वधू या जगामध्ये त्याने ठेवलेली आहे. अशा वधूचा तो स्वीकार करणार आहे की जिच्या संबंधाने जी वचनं या काव्यांमध्ये रचलेली आहेत, जी वचनं नवीन करारामध्ये संत पौलाने त्या एफीच्या पत्रामध्ये, कोरिंथच्या पत्रांमध्ये आणि या सगळ्या पत्रांमधून वर्णन केलेलं आहे की मंडळी ही ख्रिस्ताची वधू आहे. ती सर्वांग सुंदर असावी, ती अगदी निर्व्यंग असावी आणि ती डागविरहित, सुरकती विरहित. आणि आपल्याला माहीत आहे की त्या वधूचं वर्णन एस्तेरच्या राणीचं आपण तिच्याशी लागूकरण केलं तर एस्तेर राणी त्या राजाला पसंत पडावी म्हणून ज्या आलेल्या अनेक कुमारी त्या ठिकाणी त्यांची तयारी करण्यात आली आणि त्या तयारीसाठी त्यांना सर्व प्रकारचे साधनं पुरवलेले होते. त्यांची सर्व खाण्यापिण्याची सगळ्या प्रकारची व्यवस्था करण्यात आली. याचा अर्थ राजासमोर जाण्यासाठी आणि राजाला पसंत पडेल, राजा जेव्हा बोलवल त्यांच्या पाळी येईल त्यावेळेस राजाला पसंत पडावी म्हणून ती सादर करण्यासाठी ते खोजे त्यांना ते तयार करत. या ठिकाणी ख्रिस्ताची वधू या जगामध्ये पवित्र आत्मा हा या प्रकारचं कार्य करत आहे की या वधूला तिला सजवावं, तिला
कोणत्याही प्रकारचं व्यंग, कोणत्याही प्रकारचा डाग, कोणती सुरकुती तिच्यावर असू नये. तर असं म्हटलेलं आहे की तिला सर्वांग सुंदर, तिच्यासारखी सुंदर या जगात दुसरी कोणी नको. एवढ्या 700 राण्या, 300 राण्या, 700 उपपत्न्या, अनेक कुमारिका आणि हा शल्मोन राजा, या सगळ्यातून जिचं वर्णन करत आहे तो म्हणतो आता त्या ठिकाणी ती जरी वचनं लिहिलेलं की त्या 80 राण्या उपराण्या, आणि त्यावेळेस कदाचित तेवढं असेल त्याचं. परंतु त्या राजाने या सर्वातून जिला पसंत केलं, ती त्याला आवडणारी, जिच्यावर त्याचं परम प्रेम होतं, तिचं काव्य या गीतरत्नामध्ये त्याने वर्णन केलेलं आहे. आज या भूतलावरती त्या प्रभू येशू ख्रिस्त या वराला, त्या देवाच्या एकुलत्या एक पुत्राला, त्या राजकुमाराला ही पसंत पडेल अशा प्रकारची ही वधू घडवत असताना आपल्याला माहीत आहे की पवित्र आत्मा कोणत्याही प्रकारची कसूर ठेवत नाही आणि तिचा सुगंध दरवळावा. असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस या प्रकारचे सर्व सौंदर्य साधनं लावून, मसाले लावून, त्या प्रकारच्या आंघोळी देऊन, सगळ्या प्रकारचं खाण्यापिण्याची काळजी घेऊन तयार करत, असं म्हटलं की त्यांच्या अंगातून जो सुगंध दरवळत असे, अनेक मोहित होत. आज आपल्याला तो सुगंध, तो परिमल आपल्यामधून, ख्रिस्ताच्या मंडळीमधून, त्या वधूमधून या जगाला द्यायचा आहे. आणि म्हणून संत पौलाने देखील आपल्याला या वचनामध्ये सांगितलं की आपल्याविषयीच्या, म्हणजे आमच्याद्वारे येशू ख्रिस्ताच्या ज्ञानाचा परिमल प्रगट आम्ही करावा, आणि तारण प्राप्ती होत असलेले आणि नाश होत असलेले अशा लोकांसंबंधाने आम्ही देवाला संतोषदायक असा ख्रिस्ताचा परिमल आहोत. आम्ही ख्रिस्ताचा परिमल आहोत, याचा अर्थ ख्रिस्ताचा परिमल, ख्रिस्ताचा सुगंध आमच्या ठाई त्याने ओतलेला आहे. त्याचं सर्व स्वभाव गुण, हा परिमल जो आहे ते सर्व त्याचे स्वभावातले गुण मंडळीमध्ये त्याने ओतून दिलेले आहेत. मंडळीसाठी तो इतका खर्च झालेला आहे, त्याने सर्वस्व अर्पण केलेलं आहे. त्याचं जे जीवन होतं ते त्याने मंडळीला देऊन टाकलं. आणि म्हणून या जगामध्ये मंडळी ही ख्रिस्ताचं शरीर म्हणून, ख्रिस्ताची वधू म्हणून वावरत असताना आपण तिचा जर विचार केला तर त्या देवाचं एकच उद्देश आहे की ह्या मंडळीमधून हा परिमल दरवळला पाहिजे, हा सुगंध आमच्यामधून दरवळला पाहिजे. आणि म्हणून हा सुगंध दरवळण्यासाठी, आता हे गीतरत्न लहानसं पुस्तक आहे, प्रेमवीरांसाठी हे काव्य अतिशय आनंदही वाटतं. परंतु ज्यावेळेस आपण ख्रिस्तासोबत आपली तुलना करतो त्यावेळेस आपण किती गौण आहोत. कारण ख्रिस्ताची प्रतिमा अति उच्च प्रतीची आहे. आणि येशाने जसं त्या देवाकडे पाहिलं, त्या सिंहासनावर बसलेला, आणि येशाने स्वतःकडे पाहिलं, अरे मी किती पापी आहे, मी पापी ओठांचा आहे, मी त्याच्या समोर येण्यासाठी लायक नाही. आणि त्याने स्वतःला वर बडवला आणि असं म्हटलं की पश्चाताप केला. त्याच वेळेस त्याचा पापमल काढून टाकण्यात आला. आणि मग देवाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला या अद्भुत गोष्टी पाहायला मिळतात. ख्रिस्ताने मंडळीला या जगातून निवडून घेतलेलं आहे. जगातून निवडून घेण्यापूर्वी ती मंडळी अतिशय दुरावस्थेमध्ये होती, पापी होती, घाणेरडी, मलिन, ती लायक नव्हती. परंतु ख्रिस्ताच्या रक्ताने आम्हाला शुद्ध केलेलं आहे. शुद्ध केलं म्हणजे आपले सर्व पाप त्याने धुवून टाकलेले आहेत. आम्हाला कोणत्या प्रकारच्या जगातलं पाणी ओतलं नाही, नद्यांमध्ये बुडवलं नाही, परंतु आम्हाला ख्रिस्ताने त्याच्या रक्ताने खंडून घेतलं, विकत घेतलं. आणि पवित्र आत्म्याने आम्हाला शुद्ध पवित्र. आणि म्हणून असं म्हटलं की आमचं नित्य पवित्रीकरण हा पवित्र आत्मा रोज करत आहे. रोमकराच्या पत्रात 12व्या अध्यायात आपल्याला वाचायला मिळतं की आमचं दैनंदिन हे शुद्धीकरण, हे पवित्रीकरण पवित्र आत्मा कशासाठी करत आहे की मंडळी ख्रिस्ताला सादर करायचे, त्या वराने तिला पसंत करावं, तिला पाहून
इतकं मोहित व्हावं, इतकं आनंदी व्हावं की हिच्यासारखी दुसरी कोणी नाही. आणि म्हणून असं म्हटलं की ह्या काव्यामधून आपण काही गोष्टी शिकत असताना, मी शारोनाचे कुंकुम पुष्प आहे. आता या ठिकाणचं जे उदाहरण आहे, हा कुंकुम पुष्प ज्याला म्हटलेला आहे तो आपल्याला माहीत आहे की शारोनचा गुलाब. आणि तो गुलाब असं म्हटलेलं आहे की हे फूल सगळ्यांना हवं हवंसं वाटतं. या बागांमध्ये, बगीचांमध्ये, घरांमध्ये आणि जेथे कुठे आपण पाहतो अनेक प्रकारचे फुलं आहेत. जसं आपण म्हणतो की फळांचा राजा आंबा आहे. आता फळांमध्ये मोठमोठे फळं आहेत. आपल्याला माहीत आहे की फणस मोठं आहे, भोपळे आहेत, अनेक प्रकारचे फळ आहेत. परंतु त्या सगळ्या पलीकडं जी उपमा दिलेली आंब्याला, कारण त्याच्यातला रस आणि ते अतिशय आकर्षक, त्यामुळं असं म्हटलं की त्याला राजाची उपमा दिलेली आहे. फुलं आपल्याला माहीत आहे की लाखो प्रकारचे फुलं आहेत, रंगी बेरंगी, अतिशय सुगंधी पण आहेत. पण त्या फुलांचा राजा, त्याला कमळाला उपमा दिलेली आहे. आणि कमळ हे कुंकुम पुष्प जे आहे ते फुलांचा राजा म्हटलेलं आहे, उगीच नाही. आणि त्याच्याबद्दल असं म्हटलं की सुंदर आणि सुगंधित असं जीवन ज्याचं आहे तो आहे गुलाब. दोन्ही गोष्टी, दोन्ही गुण या फुलामध्ये आहेत. दिसायला अतिशय सुंदर आहे आणि सुगंधासाठी अतिशय सुगंधित असं त्याच्यामध्ये आहे. हा परिमल, म्हणून असं म्हटलं आहे की हे कुंकुम पुष्प जो आहे तो शारोनचा गुलाब, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताचे गुण येशाने जरी लिहिलं की त्याला शोभा नव्हती, त्याच्याकडे पाहिलं तर मन बसेल असं काही नव्हतं, परंतु असं म्हटलं की तो सर्वांग सुंदर, देवाचा एकुलता एक पुत्र, राजांचा राजा, हा मंडळीचा वर, असं म्हटलं की त्याच्या जीवनाकडे जर आपण निहाळून पाहिलं, त्याचं सौंदर्य आपण कितीही निहाळत राहिलं तर ते अद्भुत आहे. त्याच्यामधला जो परिमल आहे, त्याच्यातला जो सुगंध आहे, हा अगणित आहे. त्याचं वर्णन आपल्याला करता येत नाही. जुन्या करामध्ये देवाने जो त्याला जाळण्यासाठी धूप, त्याच्यासाठी जे वापरण्यात येणारं जे देवाने व्यवस्थित रीतीने नियोजन करून दिलं होतं मोशेला, की या प्रकारे तुम्ही ह्या वनस्पती, ह्या झाडांच्या ह्या गोष्टी कुठून त्याचं मिश्रण तुम्ही तयार करा. हे मिश्रण तुम्ही स्वतःसाठी वापरायचं नाही, त्याचा सुगंध पण घ्यायचा नाही, फक्त देवाला तो सुवास आवडावा, देव प्रसन्न व्हावा म्हणून तो तयार करण्यात आलेला आहे. देव मानवाच्या जीवनाकडं त्याच्या सौंदर्या बाह्य शरीरयष्टीवर नाही, परंतु त्याच्या अंतकरणाकडं, त्याच्या हृदयाकडं तो पाहतो. आणि आपल्याला माहीत आहे की दावीद ज्याचं जीवन आपण पाहतो की तो व्यभिचारी आहे, तो खुनी आहे, हाईटने पण त्याची उंची कमी आहे, ते भाऊ युद्धामध्ये आहे, त्याला तसा अनुभव नाही. एक मेंढपाळ आणि मेंढराजकडं चालणारा व्यक्ती कसा असतो, अतिशय त्या मेंढरांचा वास त्याला लागलेला. मेंढरासारखं तो काय स्वच्छता नाही, आपण मेंढपाळांकडे पाहतो त्यांची ती अवस्था. आणि हा दावीद पोरकट त्या प्रकारे त्या मेंढरांमध्येच वावरणारा, मेंढरांची काळजी घेणारा, त्यांना गाणे गाऊन नाचून अगदी त्यांना आनंद देणारा हा दावीद, देवाने त्याच्याकडे पाहिलं. हा नको तो नको, माझ्यासाठी मी निवडलेला राजा हा आहे. कारण मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो, देव अंतकरण पारखतो. आणि म्हणून हे बाह्य सौंदर्यापेक्षा देव त्या आतील त्या हृदयाला चाचपतो. म्हणून ह्या फुलांचा राजा गुलाब, त्याच्याकडे आपण थोडंसं लक्ष दिलं तर आपल्याला माहीत आहे, फुले सुगंध देणारे अनेक आहेत जगामध्ये. चाफा त्याच्यात पण येतो थोडा, रातराणी आहे, जाई आहे, जुई आहे, आणि आपण सेंट वापरतो मग त्याच्या फुलांचे नावं दिलेले असतात. शेवंती आहे, सगळ्यांचे वास सुगंध वेगवेगळ्या प्रकारचे आहेत.
परंतु त्यामध्ये गोडवा असलेलं हे फूल आहे आणि ते फूल म्हणजे हा गुलाब. प्रभू येशू ख्रिस्त असं म्हटलं की त्याच्यासारखं सुवास सुगंध, त्याच्यासारखं जीवन दुसरं कोणाचंही नाही. कधी कधी फुलं अतिशय सुगंधित दिसतात, सुंदर दिसतात, अतिशय सुंदर आकर्षक, पण त्याला मुळीच वास नसतो. फुल तोडून आपण वास घेतो, अरे एवढं सुंदर फुल आहे, पण त्या फुलाला वास नाही. कधी कधी फुलांमध्ये इतका सुगंध असतो पण ते आकर्षण नसतं त्याच्याकडं. ते फुल तोडायला पण आपल्याला नकोसं वाटतं, पण त्याचा इतका सुगंध दरवळतो. आणि म्हणून असं म्हटलं की गुलाब सुंदर आणि सुगंधित असल्यामुळे काय घडतं आपल्याला माहीत आहे की त्या फुलावर जास्त आकर्षण, मधमाशा त्या फुलाकडे कोण आकर्षित होतात? जास्तीत जास्त ते फुलपाखरं. आणि म्हणून आपलं हे ख्रिस्ती जीवन जे आहे हे जगाला आकर्षित. आता हे फुलपाखराची अवस्था ती विहाळी असते, परंतु ते फुलपाखरू बनलेलं असतं आणि त्याला हवा हवंसं असतं मध. आणि गुलाबमधला जो मध आहे हा अतिशय चविष्ट, आणि त्या गुलाबचं मध चाखण्यासाठी ते फुलपाखरं, त्या मधमाशा त्याच्यावर एकसारखं येत राहतात, आकर्षण. ख्रिस्ती जीवन असं म्हटलं की आरंभीच्या मंडळीकडे जर पाहिलं तर त्यांच्यामध्ये अरे 120चे लगेच 3000, 120 झाले, लगेच 5000 आणि लगेच 2000, हजारोची भरती होत गेली. रोज तारण पावलेल्या लोकांची दररोज त्यांच्यामध्ये भर पडत गेली. त्यांना जाऊन सांगावं लागलं नाही, परंतु हा दरवळत गेला परिमल. ही सुवार्ता असं म्हटलं की त्यांनी आचरणामधून दाखवले आणि अतिशय आकर्षक असं जीवन ते जगले. सर्व समायिक, कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही. जो श्रीमंत आहे त्याने आपले सगळे प्रॉपर्टी, बार्नबास सारखा त्याने आपलं सगळं विकून प्रेषितांच्या चरणावर आणली. कोणाला काय गरज लागेल ते मंडळीतून. आणि आपल्याला माहीत आहे की ती आरंभीची मंडळी एकत्र खाणं पिणं, एकत्र त्यांचा व्यवहार, हे नवीन आचरण, हे ख्रिस्ती व्यवहार देवाने अशी नवीन योजना केली मंडळीची की हे समाज व्यवस्था ह्या जगातल्या समाज व्यवस्थेपेक्षा आगळी आणि वेगळी आहे. तिच्यामध्ये यहुदी आहेत, तिच्यामध्ये विदेशी आहेत, तिच्यामध्ये पातकी आहेत, परंतु रोज तारण पाहून, रोज ख्रिस्ताच्या रक्तामध्ये धुवून ते मंडळीमध्ये भर पडत आहे. आणि काय दिसत आहे त्यांचं? लोक त्यांना काय ओळखत आहे? हे म्हणत नाही की हा मिस्री होता, हा विदेशी होता, हा यहुदी होता. इतर लोक पाहणारे त्यांना त्यांच्यामधून ख्रिस्त दिसत होता आणि ते काय म्हणाले, हे ख्रिस्तासारखे आहेत, हे ख्रिस्ताचे शिष्य आहेत, आणि म्हणून ख्रिस्ती हे नाव त्यांना देण्यात आलं. हे माधुर्य त्यांच्या जीवनातून त्यांना जगून त्यांनी हा जगाला हा परिमल, हा सुगंध दिला. हे सौंदर्य त्या जगाने पाहिलं आणि असं म्हटलं की ते त्या फुलपाखरासारखे, त्या मधमाशांसारखे त्यांच्याकडं आकर्षले गेले. म्हणून हा सलमोन राजा गीतांमध्ये म्हणतो की माझ्या प्रिय तू सर्वांग सुंदर आहेस, तुझ्यात काही व्यंग नाही, तुझ्यात काही व्यंग नाही. म्हणजे हा प्रभू येशू ख्रिस्त मंडळीकडं या प्रकारे पाहून असं म्हटलं की तिला म्हटलं पाहिजे की ही माझी वधू, या जगामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे सजवलेली ही सर्वांग सुंदर आहे, नख शिखांत अतिशय सुंदर आहे, आणि त्याला हवीशी, त्याला सुवास देणारी ही वधू या जगामध्ये त्याने ठेवलेली आहे. अगणित याचा अर्थ त्या आपल्याला त्याने ते लिहिलं नाही, परंतु आपण वाचतो त्यावेळेस या 1000 राण्यांमध्ये अनेक कुमारिका त्याच्या प्रेमात मोहित पडत असताना तो म्हणतो की पण माझी कपती, माझी विमला अशी एकच आहे. ही वधू ख्रिस्ताची. अनेक आपल्याला माहीत आहे की मूर्ख कुमारिका, शहाण्या कुमारिका, तशा प्रकारच्या जगामध्ये अवस्था आहे मंडळांची, परंतु ह्या सगळ्यांना प्रभू येशू ख्रिस्त वधू म्हणून, ही जगातली वधू
मग ती कॅथोलिक असो, प्रोटेस्टंट असो किंवा पेंटिकॉस्टल असो, ह्या सगळ्यांना एक करून त्यांना म्हणतो की ही माझी विमला अशी एकच आहे. आज हा वर वधूसाठी एवढं कवन जर गात आहे, तर आज प्रभू येशू ख्रिस्त येईल आणि तो अंतराळामध्ये ज्यावेळेस या वधूला घेऊन जाईल आणि तिचं वर्णन करल, असं म्हटलं की त्या काव्यापेक्षा त्याचं ते गीत, त्याचं काव्य फार सुंदर असेल. 6व्या अध्यायाचं 8 आणि 9 हे वचन त्याने त्या काव्यामधून गाऊन तिचं वर्णन केलं आहे. म्हणून त्या गुलाबाचं वर्णन आपण करतो, त्याचा स्वभाव पाहतो, त्याचा रंग पाहतो, त्याचा परिमल पाहतो, परंतु त्याच गुलाबाला काटे असतात, काटे. आणि असं म्हटलं की हे काटे बोचणारे असतात, टोचणारे असतात. अतिशय आकर्षक अशा या सुंदर या परिमल देणाऱ्या फुलाला, त्या वनस्पतीला काटे ठेवलेले आहेत देवाने. आणि जेव्हा वारा येतो, त्या वाऱ्याने पानं, ते फुलं हालतात, त्यावेळेस ते काटे कोणाला टोचतात? त्या फुलाला. त्या फुलाला ते काटे बोचतात. आणि असं म्हटलं की त्या बोचऱ्या, त्या काट्यांमुळे, त्या फुलाचे टोचल्यामुळे, ठेचल्यामुळे तो परिमल दरवळतो. हे फार महत्त्वाचं आपल्याला वर्णन यामध्ये करण्यात आलेलं आहे. ह्या पाकळ्या काटे टोचल्यामुळे तो परिमल त्यांच्यामधून दरवळतो. आणि त्याबद्दल तो गुलाब काय करतो? त्या काट्यांना दोष देत नाही, रागावत नाही की ह्या इतक्या सुंदर पाकळ्या आहेत, ते इतके सुंदर फुलं आहेत आणि तुम्ही त्यांना बोचतात, टोचतात. पण त्या टोचल्यामुळे, त्या बोचऱ्यापणामुळे, त्या मुळे असं म्हटलं की तो सुगंध दरवळतो. आज मंडळांमध्ये बोचणारे काटे, टोचणारे काटे देवाने ठेवलेले आहेत. आपण म्हणतो ना, गहू आणि निंदन सारखं वाढू द्या. निंदनाचा काय उपयोग आहे? पण देवाने ठेवलेले आहेत. कधी कधी असं म्हटलं की आजूबाजूला जी परिस्थिती घडते, आपल्याला कोणी निंदा करतं, कोणी टीका करतं, कोणी हल्ले करतं. अनेकदा आपल्याला हे वातावरण पाहतो, आपण म्हणतो अनुकूल वातावरण नाही, सगळीकडे विरोधाची भूमिका आहे. आपल्यावरती अशा प्रकारचा अन्याय आणि अत्याचार होत आहे. आणि विनाकारण हे आरोप, खोटे आरोप, धर्मांतराचे खोटे आरोप आपल्या सेवकांवर ठेवलेले आहेत. हे देवाने घडवून आणलेलं आहे, हे काटे बोचण्यासाठी. आपण मंडळी, जगाला माहीत आहे यांचा कोणालाही त्रास नाही. हे लोक नीतिमान, हे लोक सेवाभावी वृत्तीने काम करणारे आहेत, परंतु नाहक खोटे आरोपांमध्ये गुंतवून आपल्याला ते सतावत आहेत. आणि अशा वेळेस गुलाबाची भूमिका आहे की आपण प्रतिकार न करता त्या टोचणाऱ्या त्या काट्यांमुळे, या दोषारोपांमुळे आपला परिमल, आपला सुगंध अधिक चांगल्या प्रमाणात जगामध्ये पसरू दिला पाहिजे. म्हणून इजा करणारे लोक, आपल्यावर प्रेम न करणारे लोक, अशा लोकांचं जीवन आपल्याला क्षमा करणाऱ्या प्रीतीद्वारे आणि दयेने सुगंधित आपण केले पाहिजे. प्रीती, कारण ते आपलं कर्तव्य आहे, कारण देव प्रीती आहे, ख्रिस्ताने प्रीती केलेली आहे. विरोध करणाऱ्यांना त्याने उलट उत्तर दिलं नाही आणि त्याचा परिमल दरवळत गेला. विरोधकांनी, पिलाताने पण हात धुवून घेतले, याच्यात काही दोष नाही. जगातल्या लोकांकडे जर पाहिलं तर हे ख्रिस्ती लोकांचा छळ होत असताना इतर लोक विचार करतात यांच्या ठाई दोष नाही, यांच्या ठाई अपराध नाही, पण विनाकारण जग का छळत आहे. आणि त्याचा परिणाम असा होतो की लोक ह्या परिमल, या सुगंधाकडे आकर्षित होतात. म्हणून आज आम्हाला 2 गोष्टी यामधून शिकायला मिळतात की आमचं सौंदर्य, आमचा परिमल ह्या जगाला असा दिसला पाहिजे की त्या जगाने आमचा हेवा केला पाहिजे. आता वृक्षांकडे जर आपण पाहिलं तर ओक वृक्षाचं नाव आहे आणि त्याचं आयुष्यमान फार आहे. अनेक शतकं ते वृक्ष जगतो. आणि एवढं वर्ष जगून जर त्याच्याकडे आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सौंदर्य नाही, कोणत्याही प्रकारचा सुगंध दिसत नाही.
ओक वृक्षामध्ये, पण इतके हजारो वर्ष तो जगत राहतो. गुलाबाकडे जर पाहिलं, गुलाबाचं आयुष्य किती आहे? फार थोडे दिवस. प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर जगला, त्याचं आयुष्य फक्त 33.5 वर्ष, पण त्याने हजारो वर्ष या जगाला तो परिमळ दिलेला आहे. थोडे दिवसाचं आयुष्य. आज आपला विचार जर आपण केलो तर गुलाब थोडे दिवस टिकतो, पण तो सुंदर दिसतो आणि सुगंध देत राहतो. आपण या भूतलावर किती वर्ष जगू हे महत्त्वाचं नाही, पण आपले सर्व दिवस सौंदर्य आणि सुगंधाने भरले पाहिजे. आपले सर्व दिवस म्हणजे आपलं आयुष्य यामध्ये आपण खर्ची घातलं पाहिजे. म्हणून आपलं ख्रिस्ती जीवन हे ख्रिस्ताला प्रगट करणारं, ख्रिस्ताचं स्वरूप जगाला दाखवणारं असं असलं पाहिजे. आणि ख्रिस्ताचं स्वरूप कसं आहे? व्यंग नाही. ख्रिस्ताचं सौंदर्य एक सुंदर आकर्षित असं आहे. आणि हे अतिशय सुगंधित, हे परिमळ दरवळणारं जीवन ख्रिस्ती मंडळांमधून जर वाहिलं तर आपल्याद्वारे ख्रिस्ताच्या ज्ञानाचा सुगंध या पसरवणाऱ्या देवाला आपण धन्यवाद देऊ. हा परिमळ देवाच्या ज्ञानाचा आहे आणि तो मंडळीच्या द्वारे हा पसरला पाहिजे. पसरला पाहिजे म्हणजे जगभर पांगवला. छळाचा आणि ह्या गोष्टीचा जर विचार केला तर सर्व मंडळी आता एकच होती. इतकं चांगलं ख्रिस्ती जीवन जगणारे ऐकी असताना त्यांच्यावर छळ आला, देवाने त्यांना पांगवलं आणि देवाने त्यांना त्यांची पांगापांग केली. आणि असं म्हटलं की जिथं ते गेले तिथं ते वाढत गेले. आपलं ख्रिस्ती जीवन या प्रकारे भरून म्हणजे त्याचं पावित्र्य, त्याची सुंदरता ख्रिस्ताला आपल्यामध्ये घेतल्यामुळे हे चमकलं पाहिजे. म्हणून गुलाबाला जसं आपण आकर्षक मानतो तसं आपल्या ख्रिस्ती जीवनाला देखील जगाने आकर्षक मानलं पाहिजे. आणि जर नाही तर आपल्या उणीवा आपण शोधला पाहिजे. ख्रिस्ताचा स्वाद घेण्यासाठी जगाने धावलं पाहिजे मंडळीकडं. आज आपण देवाच्या बागेमध्ये, बाग म्हणजे त्याला मंडळी म्हटलेलं आहे, आणि ह्या मंडळीमध्ये या प्रकारच्या स्वभावाचे पण लोक असू शकतात. काटेरी, काही सुगंध देणारे, आणि ज्यांना असं म्हटलं की मंडळीमध्ये राहून आपला स्वभाव बदलून घ्यायचा आहे तर त्यांनी पश्चाताप करून त्याच्याकडे आलं पाहिजे. कारण देव कृपाळू आहे. आपले पाप किती लाल असले तर तो पांढरे शुभ्र करावा समर्थ आहे. आमचं जीवन सुगंधित बनवायला आणि मधाने भरलेला सुगंधित सुंदर गुलाबासारखे बनवायला तो तयार आहे. म्हणून आपण आपलं जीवन, स्वतःचं जीवन, ह्या जगातलं जीवन हे मलिन आहे, घाणेरडं आहे. त्याच्यामध्ये कोणताही सुवास नाही, तर दुर्गंधी आहे. परंतु ख्रिस्ताकडे आणा, ख्रिस्त ते बदलून टाकेल. म्हणून आज देव आपण जे ऐकणार आहोत आपणाला देव आशीर्वादित करो आणि या प्रकारचं जीवन देव आपलं बनवू. देव आपल्याला आशीर्वाद देऊ. फारच प्रेरणादायी हे देवाचं पवित्र वचन आणि त्याचं सुंदरसं आम्हाला मार्गदर्शन देवाच्या पवित्र वचनातून पाळकसाहेबांकडून मिळालं. मी परमेश्वराला धन्यवाद देतो. परमेश्वराने आम्हाला सुगंध दिला, आम्हाला त्याचं परिमळ दिलेला आहे, यासाठी की मंडळी रूपी या बागेतून आम्ही त्याचा सुवास लोकांना देऊया. ख्रिस्ताने आमची निवड केली व आम्हाला त्याने त्याच्या गौरवी सेवेसाठी उपयोगी पात्र बनवलेलं आहे. ह्या पवित्र वचनासाठी परमेश्वर पित्याला पुन्हा एक वार धन्यवाद देतो. आज आपण नित्यनेमाने आपले नित्य प्रार्थना विषय घेऊन प्रार्थना करणार आहोत. मी रेव्हरंड विश्वास पाळवे साहेबांना विनंती करेन आपण पुढे यावं व सगळ्यांच्या वतीने आपण प्रार्थना करावी. आज कोणाचे जन्मदिवस नाही आहेत, फक्त आजारी प्रियजन यांच्यासाठी करूया. या पाळायचं. आमच्या स्वर्गीय जिवंत आणि थोरदे बापा, तुझे आभार मानतो प्रभू, तुझी स्तुती करतो. आजच्या या सकाळच्या प्रहरी तुझी भक्ती आराधना करत असताना प्रभू देवापा, तुझ्या दासाकडून जे वचन प्रभू आमच्या कानावर पडलेलं आहे
ते वचन प्रभुदेव आपा खरोखर कितीतरी सुंदर आहे आणि त्या वचनाद्वारे प्रभुदेव आपा आमची जीवनं देखील प्रभू जसा ख्रिस्त सर्वांग सुंदर आहे, पवित्र आहे, त्याची प्रत्येक गोष्ट प्रभुदेव आपा स्वर्गीय पावित्र्याने भरलेली आहे आणि ते सौंदर्य त्याने मंडळीला बहाल केलेलं आहे, सर्वस्व अर्पून दिलेलं आहे. जसा पती आपल्या पत्नीवर प्रेम करतो, जसा नवरा आपल्या नवरीवर प्रेम करतो आणि तिला नाना प्रकारच्या शृंगाराने शृंगारतो, त्याप्रमाणे प्रभुदेव आपा तू मंडळीला हे सर्व प्रकारचं सौंदर्य दिलेलं आहेस. आणि प्रभू तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाला याचा खुलासा करून स्पष्ट केलेला आहे की खरोखर प्रभू तो आपल्या मंडळीवर प्रेम करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून प्रभुदेव आपा आम्ही मनापासून तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. हे सौंदर्य प्रभू पवित्र आत्म्याद्वारे जेव्हा मंडळीवर खुलवलं जातं त्यावेळेस प्रभुदेव आपा मंडळी ही सियोन डोंगरावर वसवलेल्या नगराप्रमाणे प्रकाशित होते, सौंदर्याने भरून जाते आणि तिचा प्रकाश आणि तिचं सौंदर्य पाहून जग आश्चर्य करू लागते. आणि प्रभुदेव आपा अशाच प्रकारे आम्हाला या जगामध्ये राहायचं आहे, जीवन जगायचं आहे. प्रभू अतिशय कठीण दिवस असतील, त्रासाचे दिवस असतील, छळाचे दिवस असतील, संकट असतील प्रभुदेव आपा, सैतानाने चारी बाजूंनी आम्हाला घेरलेलं असेल, तरी पण प्रभुदेव आपा आमचं सौंदर्य आम्ही कमी होऊ देऊ नये. सर्व प्रकारच्या स्वर्गीय गुणांनी प्रभुदेव आपा या गोष्टी आम्ही सादर केल्या पाहिजे जगाला आणि त्याद्वारेच आम्ही सर्व विरोधाला तोंड देखील दिलं पाहिजे. आणि प्रभू तू कार्य करणारा परमेश्वर आहे आणि तू आपल्या मंडळीचं सौंदर्य प्रभू लुप्त होऊ जाऊ देणार नाहीस, तर तिला अधिक आणि अधिक प्रकाशित करणारा परमेश्वर आहे. म्हणून आम्ही तुझा आभार मानतो, तुझी स्तुती करतो देवापा. तुझ्या दासांनी अतिशय सुंदर रीतीने प्रभुदेवापा तुझं वचनाचं हे वर्णन केलेलं आहे आणि प्रभू ते सत्य आहे, आम्ही त्यावर विश्वास ठेवतो. आणि प्रभू मंडळीला जे काही दानं तू दिलेली आहे त्या दानांद्वारे आम्ही तुझी सेवा करीत राहावी अशी कृपा तो आम्हा प्रत्येकावर होऊ दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आज आम्ही विशेष प्रार्थना करतो देवापा आमच्या मंडळांसाठी, ट्रस्टच्या सेवा कार्यासाठी. परमेश्वरा या सर्व सेवा कार्यामधून अधिकाधिक प्रभुदेवापा तुझं नाव उंच होऊ दे, तुझी घोषणा होऊ दे, सुवार्ता सांगितली जाऊ दे आणि प्रभू तुझ्या येण्याच्या दिवसापर्यंत या मंडळ्या आणि ट्रस्ट सर्व सेवा कार्य प्रभू जिवंत असावं, फलद्रूप होत राहावं अशी कृपा तू कर, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आम्ही आज प्रार्थना करतो देवापा नंदुरबार शहरात आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जे प्रभू आरोग्याची सेवा करणारे आहे, वैद्यकीय सेवा करणारे आहे, डॉक्टर्स आहे, नर्सेस आहे आणि निरनिराळ्या प्रकारचे सेवक आहेत प्रभुदेवापा, अशा सर्व वैद्यकीय सेवेकऱ्यांसाठी आमची प्रार्थना आहे देवापा. कृपा कर, दया कर आणि प्रभू रोग्यांची सेवा करत असताना, मानवजातीची सेवा करत असताना ही परमेश्वराची सेवा आहे, या भावनेने, या विश्वासाने त्यांनी आपली सेवा करीत राहावी अशी कृपा तू होऊ दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आज दिवसभर प्रभू आम्ही सर्वजण तुझ्या हातात पडत असताना आम्हा सर्वांचं तू सहाय्य हो, मार्गदर्शक हो, तुझ्या सत्य मार्गावरून चालण्यासाठी लागणारी कृपा तू आम्हाला दे, हीच आमची प्रार्थना आणि विनंती आहे. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. त्यानंतर डॉक्टर रेव्हरंड जे एच पठारे पाळकसाहेब पुढे येऊन आशीर्वाद देतील. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमचे ऋण सोडितो तशीच तो आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता आपल्या तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर जे ऑनलाईन जोडले गेले त्यांच्याबरोबर, आमच्या SM ट्रस्ट आणि SA चर्चेच्या सेवा कार्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती
मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवन. उद्याचं जे मनन आहे ते रेव्हरंट LP वळवी पाळक साहेब यांच्याकडून असेल. सर्वांना सलाम. छान बनवलं.